नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज घेऊन आलोय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास, मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि महत्त्वाच्या संघटनावर आधारित हे 40 प्रश्न. अतिशय महत्त्वाचे आणि अवघड प्रश्न तुमच्यासाठी तयार केले आहेत मित्रांनो. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना पण शेअर करा. प्रश्न क्रमांक 1. मराठवाडा मुक्तीसंग्राम कोणत्या वर्षी पूर्ण झाला? तर तो झाला 1948 वर्षी पूर्ण झालेला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्याची कारवाई कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ते ऑपरेशन पोलो या नावाने ओळखले जाते. मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाचा पराभव कोणी केला? तर ते भारतीय सेना याने केलेला आहे. भारतीय सेना. संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचे प्रमुख नेते कोण होते? तर ते आचार्य आत्रेय होते. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 साली झालेली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोणत्या संस्थानाविरुद्ध लढा दिला गेला? तर तो हैदराबाद संग्रामात विरुद्ध लढा दिला गेला आहे. हैदराबादचा निजाम कोणत्या धर्माचा होता? तर तो मुस्लिम धर्माचा होता हैदराबाद निजाम. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई कोणासाठी माहितली होती? तर ते महाराष्ट्रासाठी माहितली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठवाडा मुक्तीसंग्रामातील प्रमुख संघटना कोणती? तर ते हैदराबाद स्टेट काँग्रेस ही संघटना आहे. निजामाच्या सैन्याला काय म्हण असत? निजामाच्या सैन्याला रझाकार म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घोषवाक्य काय होते? तर ते मुंबई आमचीच आहे हे घोषवाक्य होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा शेवट कोणत्या दिवशी मानला जातो? 17 सप्टेंबर 1948 रोजी मानला जातो. रझाकारांचे नेतृत्व कोणी केले? तर ते कासिम रिजवी यांनी केलेले आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती कधी स्थापन झाली? 1956 साली स्थापन झालेली आहे समिती स्थापन. भाषा व प्रांत रचनेनुसार महाराष्ट्राची निर्मिती त्यासाठी कोणती चळवळ झाली? तर ते संयुक्त महाराष्ट्र चळवळ झालेली आहे. हैदराबाद संस्थानाचा विलय कोणी मान्य केला? तर ते सरदार पटेल यांनी केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत किती लोकांनी बलिदान दिले? तर 105 लोकांनी बलिदान दिलेलं आहे. मराठवाडा कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात आला? तर ते हैदराबादातून आलेला आहे. मराठवाडा कोणत्या राज्यातून आला? तर महाराष्ट्रातून. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत मुंबई कोणत्या राज्यातून वेगळी झाली? तर ते बॉम्बे स्टेट ह्या राज्यातून वेगळी झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुख्य केंद्र कुठे होते? तर ते मुंबई येथे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुख्य केंद्र. ऑपरेशन पोलो कधी पार पडले? तर ते 1948 साली पार पडलेला आहे. हैदराबादचा शेवट निजाम कोण होता? तर तो उस्मान अली खान हा होता शेवट निजाम. मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांची भूमिका काय होती? तर ते नेते होते. नेते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत किती हुतात्मे झाले? तर ते 105 हुतात्मे झाले. मुंबई कोणत्या राज्यातून वेगळी करून महाराष्ट्रात आली? तर ते बॉम्बे स्टेट या राज्यातूनच आलेले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोणत्या संघटनेने लढा दिला? तर हैदराबाद स्टेट याने दिलेला आहे.
निजामांचे रजांकार नेतृत्व कोणी केले? तर ते कासिम रिझवी याने केलेलं आहे. हैदराबाद संस्थानांना भारत विलीन करण्यासाठी कोण पुढाकार घेतला? तर तो सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रमुख केंद्र कोणते होते? तर ते होते मुंबई. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा मुख्य उद्देश काय होता? तर तो होता निजामापासून मुक्ती. संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी कोणते राज्य अस्तित्वात होते? तर ते होते बॉम्बे स्टेट. भाषावर प्रांतरचना आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर 1953 साली प्रांतरचना स्थापन झालेला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा शेवट कोणत्या दिवशी झाला? तर तो 17 सप्टेंबर ह्या रोजी झालेला आहे. निजामाच्या राज्यात कोणती भाषा प्रमुख होती? तर ती उर्दू भाषा प्रमुख होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य आत्रे कोण होते? तर ते लेखक व नेता होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा संबंध कोणत्या स्वतंत्र चळवळीशी होता? तो संस्थान विलेय होता. संस्थान विलेय. ऑपरेशन पोलो किती दिवस चालला? तो ऑपरेशन पोलो किती दिवस चालेल? तर तो 5 दिवस चालेल ऑपरेशन पोलो हा. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर कोणत्या राज्यात समाविष्ट झाली? तर ते सर्व पर्याय महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या सर्व स्टेटमध्ये समाविष्ट झालेले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुख्य कारण काय होते? तर ते होते भाषा. संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीचे मुख्य कारण ते भाषा होते.